या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार। विठ्ठल हॉस्पिटल, शेलू बाजार, अकोला रोड येथून मी डॉक्टर विजया हर्षदराव पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज सत्राचा दुसरा दिवस। आजचा विषय आहे मासिक पाळीच्या सर्व समस्या। पाळी सुरू होण्यापासून ते पाळी बंद होईपर्यंत महिलांना वेगवेगळ्या समस्या जाणवतात। वयाच्या 14व्या ते 16व्या वर्षी पाळी सुरू होते व वयाच्या 45 ते 47व्या वर्षी पाळी थांबते। पाळीच्या समस्येमध्ये मुख्यतः आढळणाऱ्या समस्या म्हणजे ओटी पोटात दुखणे, चमका निघणे, ओटी पोट अकडणे, अंगावर पांढरे पाणी जाणे, खाज येणे, जास्त रक्तस्राव होणे, थकवा जाणवणे, रक्तदाब कमी व जास्त होणे, पाळी वेळेवर न येणे यासारख्या समस्या आढळतात। विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये पहिल्यांदा पाळी येताना जास्त समस्या जाणवतात। तेव्हा प्रत्येक आईने तिची एक मैत्रीण होऊन तिला त्या समस्येबद्दल मोकळे बोलून चर्चा करावी। मासिक पाळीमध्ये पौष्टिक, सात्विक व ताजा आहार घ्यावा। हिरव्या पालेभाज्या व फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे। रक्तवाढीसाठी व ताकदीसाठी खजूर, खुरून, शेंगदाणे, गूळ याचा वापर करावा। शारीरिक स्वच्छता ठेवावी। घरगुती उपाय म्हणून जर पोट दुखत असेल तर तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकून घ्यावे। पांढऱ्या पाण्याचा जर त्रास जाणवत असेल तर तुरटीचे पाणी वापरून जागा स्वच्छ व कोरडी करावी। ताणतणाव टाळावा। पुरेशी झोप घ्यावी। भरपूर प्रमाणात पाणी प्यावे। तसेच जर मासिक पाळीच्या संदर्भात इतर काही समस्या जाणवल्यास डॉक्टरांशी व वैद्यांशी संपर्क साधून आपल्या समस्येचे निराकरण करावे व वेळीच आजाराची तपासणी करून योग्य ती उपचार पद्धती घ्यावी। धन्यवाद।